मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. शंभवी पाठक हिच्याबद्दल मी जेव्हा तुम्हाला सांगणार आहे आणि तिच्याबद्दलचे हे रेकॉर्ड्स जेव्हा तुम्ही ऐकाल ना मंडळी, तेव्हा अक्षरशः चकित होणार आहात. मंडळी, काल अजित पवारच नाही गेले तर अजित पवारसोबत इतरही 6 लोक जे आहेत ते निधन पावलेले आहेत. मात्र मंडळी, जेवढी चर्चा अजित पवार यांच्या मृत्यूची आहे तेवढीच चर्चा शंभवी पाठक यांच्यासुद्धा या प्लेन घटनेतल्या मृत्यूची आहे. मंडळी, शंभवी पाठक ह्या इतक्या डॅशिंग होत्या की वयाच्या 22व्या वर्षापासून त्यांनी फ्लाईट्स जे आहे ते उडवायला सुरुवात केलेल्या होत्या आणि विशेष करून सध्या त्या प्रायव्हेट एका कंपनीसोबत जे आहे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये होत्या. मंडळी, एखादी प्रायव्हेट कंपनी एखाद्या पायलटला तेव्हाच हायर करते जेव्हा त्या पायलटकडे अनुभव असेल आणि 25व्या वर्षापासून जे आहे ते त्या फ्लाईट कंपनीसोबत त्या काम करत होत्या. याच्यावरूनच आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्यांचा अनुभव किती असेल. ज्या वयामध्ये आपण आपल्या करिअरची चिंता करत असतो, आपल्याला काय व्हायचं याचा विचार करत असतो, शंभवी पाठकनी त्याच वयामध्ये फ्लाईट उडवायला सुरुवात केली होती. 2022मध्ये आपण गेलो होतो मंडळी. 2022मध्ये शंभवी पाठक यांना असं लायसन मिळालं होतं, इव्हन म्हणजे भारतातलेच कॉर्पोरेट चार्टर्ड नाही तर विदेशातलेही कॉर्पोरेट चार्टर्ड त्या उडवू शकतात. म्हणजे लंडनमध्येही त्यांच्याकडे कॉर्पोरेट चार्टर्ड उडवल्याचं लायसन होतं आणि ते लायसन भारतामध्येही त्यांच्याकडे होतं. म्हणजे दोन्ही ठिकाणच्या सेलिब्रिटीजचे चार्टर्ड्स त्या उडवू शकत होत्या. आणि फक्त अजितदादाच नाही तर महाराष्ट्रातल्या इव्हन भारतातल्या अनेक सेलिब्रिटींचे फ्लाईट हे त्यांनी उडवलेले आहेत. कितीतरी घंट्याचं रेकॉर्ड हे त्यांच्या नावावरती आहे, पर्सनल प्रायव्हेट फ्लाईट उडवण्याचं. आणि काल जेव्हा त्यांचं फेसबुकवरचे फोटोज वगैरे व्हायरल होत होते तेव्हा आपण अनेक बड्या सेलिब्रिटीजसोबत जे आहे ते त्यांचे फोटो बघितले. जेव्हा फ्लाईट लँडिंग करते तेव्हा पायलट किंवा तो क्रू मेंबर जो आहे तो त्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढत असतो. आणि या फोटोमध्ये आमिर खान असेल, शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अशा अनेक दिग्गजांसोबत किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी असतील, अशा अनेक दिग्गजांसोबत शंभवी पाठक यांचे फोटो दिसले. आणि हे फोटो कितव्या वयात होते तर अवघ्या 25व्या वर्षाच्या वयात. मंडळी, एखादी सरकारी विमान कंपनी जेव्हा एखादा पायलट ठेवते तेव्हा त्या पायलटकडून त्या विमानाची एखादी कदाचित दुर्घटना झाली तरी मंडळी सरकारच्या सपोर्टमुळे त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी करता येऊ शकतं. मात्र मंडळी, प्रायव्हेट कंपनी जेव्हा एखाद्या पायलटला हायर करते आणि विशेष करून महिला पायलटला हायर करते तेव्हा त्यांच्यावरती फार मोठी जी आहे ती जबाबदारी असते. कारण उद्या जर एखादी अशी दुर्घटना घडली की ज्या दुर्घटनेमुळे एखादा बडा माणूस गेलेला आहे, तशा वेळेस ह्या प्रायव्हेट कंपनीवरती फार प्रेशर आलेलं असतं. मग एवढ्या सगळ्या बाबींचा विचार करूनसुद्धा जेव्हा शंभवी पाठक यांना प्रायव्हेट कंपनीने हायर केलं त्याच्यावरूनच आपला शंभवी पाठक ही किती काबिल होती हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. काल वस्तुस्थितीनं पाहिलं तर शंभवी पाठक ह्या मेन फ्लाईट उडवणाऱ्या पायलट नव्हत्या, को पायलट म्हणून होत्या. त्याच्यामध्ये मेन पायलट जे होते ते सुमित कुमार होते. सुमित कुमार यांचं रेकॉर्ड पाहायला गेलं तर अनेक हजारो घंट्यांचा रेकॉर्ड हा त्यांच्यासोबत होता. इव्हन नॉनस्टॉप 15 घंटे फ्लाईट उडवण्याचा रेकॉर्डसुद्धा सुमित कुमार यांच्या नावावरती होता. काल एकाच घडीमध्ये दोन्ही पिढ्या आपल्याला जे आहे ते उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या. सुमित कुमार यांचा अनुभवही गेला आणि शंभवी पाठक यांचा शिकण्याचा अनुभवही गेला. फ्लाईट क्षेत्रामध्ये जे एक आदर्श म्हणून पाहिले जायचे असे दोन्ही चेहरे जे आहेत ते काल दुर्दैवी जे आहे ते मृत्युमुखी पडले. आणि मंडळी, याच्यामुळे शंभवी पाठक हिचं जे आहे ते नाव चौकडे व्हायरल होत आहे. कारण तिने 25व्या वर्षामध्ये जे प्राप्त केलं होतं ते भल्याभल्यांना 30-35 वयामध्ये सुद्धा प्राप्त होत नाही. काल जेव्हा त्यांच्या आजी, शंभवी पाठकच्या आजी जेव्हा सोशल मीडियाशी बोलत होत्या, त्या मूळच्या ग्वालियरच्या आहेत, तेव्हा त्या असं बोलत होत्या की शंभवीनं आज सकाळीच मला बऱ्याच दिवसामधून मेसेज केला होता, हाय दादी म्हणून. आणि मंडळी, याच गोष्टी जेव्हा त्यांची आजी सांगत होती तेव्हा खरं पाणी जे आहे ते लोकांच्या डोळ्याला आलेलं आहे. त्याच्यामुळे मंडळी, शंभवी पाठक ही जरी कालच्या विमानाच्या दुर्दैवी मृत्यूमध्ये गेलेली असती तरी मंडळी तिचं हे केलेलं काम किंवा तिनं कमी वयात मिळवलेली उपलब्धी ही नक्कीच प्रत्येक भारतीयांच्या हृदयावरती कोरलेली राहणार आहे. आणि शंभवी पाठक हिचं नाव हे नक्कीच फ्लाईट क्षेत्रामध्ये किंवा कॉर्पोरेट चार्टर पर्सनल क्षेत्रामध्ये जे आहे ते आदर्शदायी राहणार आहे. बाकी असो, आकाशित मास्टर्स व सर्व महाराष्ट्राच्या वतीने शंभवी पाठक सोबत अजितदादा आणि गेलेले 6 जण या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.